तुम्ही कधी विचार केला आहे का की मनुष्याची सर्वात खोल इच्छा काय आहे, जी जन्म घेतल्यावर जीवन भरते आणि आयुष्यभर तिच्या विरुद्ध आंतरिक लढाई लावते? ही इच्छा फक्त शारीरिक भूक आहे का, की ती एक आग आहे जी मनुष्य चेतनेला वेढून टाकते, व्यक्तीला अदृश्य ऊर्जेने वेड लावून देते? तुम्ही कधी अनुभवला आहे का तो आकर्षण, जो स्पर्श न करता, बोलावून न घेता मन वेड लावतो? ही एक प्रश्न आहे जो प्रत्येक मनुष्याला त्रास देते, पण कोणीही कधी खुल्या बोलत नाही. आज आम्ही एका यात्रेला निघतो आहोत, जिथे आम्ही पाहू की एका व्यक्तीचे जीवन बालपणापासून किशोरावस्थेपर्यंत आणि किशोरावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत कामाच्या रंगांनी कसे भरलेले असते. कधी ते त्यात बुडतात, कधी बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी मुक्ती शोधायला निघतात. योगींनाही का सुटका झाली नाही? ऋषींनी आपल्या शास्त्रांत का त्याची तंबी दिली आणि शास्त्रज्ञ का अजूनही ते समजण्याचा संघर्ष करत आहेत? या कथेत आम्ही त्या खोलीत जाऊ आहोत, जिथे विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म एकत्र येतात, ते एक प्रश्न सोडवण्यासाठी. मनुष्य कामातून उत्तीर्ण होऊ शकतो का? भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात, काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशणो महापाप्मा विद्धेयेन मिहवर्तिनम. याचा अर्थ असा की काम, जो रजोगुणातून प्रवृत्तीचा गुण उद्भवतो आणि नंतर क्रोधाचे रूप घेतो, तो पाप समजावा, जगाचा सर्वग्राहक शत्रू. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने प्लेटो म्हणाले की जेव्हा मनुष्य आत्मा जन्म घेते तेव्हा तो अंतिम सत्याजवळ असतो, पण जसजसे तो जगात बुडतो इच्छा त्याला वेढू लागतात. विज्ञान सांगते की न्यूरॉन्स बालपणात जास्त प्लॅस्टिक असतात. सेक्शुअल उत्तेजक हॉर्मोन्स जसे टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन अजून निद्रावस्थेत असतात. आणि आध्यात्मिक दृष्टीने मुले दैवता समान समजली जातात. म्हणून प्राचीन गुरुकुलांत 7 वर्षांपूर्वी ब्रह्मचर्य शिकवले जात नव्हते. जेव्हा किशोरावस्था जीवनात प्रवेश करते, शरीरात हॉर्मोनल क्रांती होते, मन आकर्षणाकडे ओढले जाते. ही वेळ असते जेव्हा प्रेम आणि काम यांच्यातील सीमा धूसर होते. विज्ञानानुसार यावेळी डोपामाइन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते. ही रसायने आकर्षण, आनंद आणि कामुक उत्तेजना वाढवतात आणि उपनिषदांत याला आत्म्याची भूक म्हणतात, जी त्याला खाली ओढते. महात्मा बुद्ध म्हणाले, काम ही एक आग आहे, ती जळते आणि एकदा मन त्या आगीत सापडले की ध्यानासाठीची जमीन कोरडी होते. ही वेळ असते जेव्हा व्यक्ती पहिल्यांदा कामाने वेड लावले जाते. तो ते प्रेम समजतो, पण आंतरिक गोंधळ त्याला चुकीचा मार्ग दाखवतो. यौवनात शरीर पिकले असते, विवाह, मुले आणि सांसारिक जबाबदाऱ्या येतात, पण काम कधी संपते का? तुम्ही एकटे बसून कधी विचार केला आहे का, ही काम ही मनुष्य हार्मोन्सची खेळ आहे का, की आमच्या दुष्ट मनाची उपज? श्री अरविंदो लिहिले की जेव्हा काम शरीर सोडते तेव्हा ती कल्पनेत प्रवेश करते आणि ही कल्पना कधी न संपणारी बंधन होते. ही वेळ असते जेव्हा व्यक्तीला पहिल्यांदा स्वतःकडे पाहण्याची संधी मिळते. ते समजते की काम फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक बंधन आहे. पण जेव्हा वृद्धावस्थेत शरीर कमकुवत होते, आकर्षणाची शक्ती कमी होते, मनुष्यमन अजूनही कामाच्या आठवणींमध्ये अडकलेले राहते. यावर कबीरदासजी म्हणतात, जेव्हा आम्ही तरुण होतो आम्ही भटकलो, वृद्धावस्थेत आम्ही रडतो, दुर्दैवाने तो काळ गेला. विज्ञानानुसार वृद्धावस्थेत डोपामाइन रिसेप्टर्स कमकुवत होतात, ज्यामुळे इच्छाशक्ती कमी होते, पण मनाच्या आठवणी आणि भावना सक्रिय राहतात. म्हणून वेद आणि उपनिषदांत ही वेळ वैराग्याची योग्य वेळ म्हणून वर्णन केली आहे, जिथे काम संपवून व्यक्ती आत्म्याकडे पहिले पाऊल टाकते. कारण आता व्यक्ती समजते की काम ही शरीराची भूक होती, आत्म्याची नव्हती. जेव्हा तो व्यक्ती ध्यानात बुडालेला, लांब यात्रेनंतर ते ओळखतो की काम हा शत्रू नव्हता की मित्र, ते फक्त एक अनुभव होता. पण जेव्हा व्यक्ती ते स्वतःची सत्य समजतो, ते दुःखाचे कारण बनते. रामकृष्ण परमहंस म्हणाले, काम ही नदी आहे, तुम्ही इच्छांच्या पुलावरून की ध्यानाच्या बोटावरून ती पार कराल, निवड तुमची आहे. म्हणून जेव्हा साधक आत्म्याच्या प्रकाशात स्थिर झालेला असतो, काम त्याच्या चेतनेत विलीन होऊन प्रेम बनते, शुद्ध शुद्ध आणि दैवी. आमचा मेंदू एक अत्यंत गुंतागुंतीचे रचना आहे. तो प्रत्येक क्षणी लाखो संकेत घेतो, दृश्य, ध्वनी, विचार, आठवणी. पण या सर्व संकेतांपैकी काम हा सर्वात खोल आणि शक्तिशाली संकेत आहे. काम ही नवीन शक्ती नाही, ती मनुष्य चेतनेच्या उत्क्रांतीचा नैसर्गिक भाग आहे. पण जेव्हा हीच काम व्यक्तीच्या विचार, निर्णय आणि विवेकावर ताबा घेते, ती बंधन बनते. न्यूरोसायन्सनुसार जेव्हा व्यक्ती सेक्शुअल कल्पनांमध्ये, प्रतिमांमध्ये किंवा आठवणींच्या संपर्कात येतो, तेव्हा मेंदूत डोपामाइन नावाचे रसायन वेगाने सोडले जाते. हे तेच रसायन आहे जो ड्रग्ज व्यसनात, जुगारात किंवा मद्यपानात सक्रिय होते. हळूहळू व्यक्ती या उत्तेजनेला सवय होत जाते आणि मेंदू पुन्हा पुन्हा ती उत्तेजना मागतो. जेव्हा मेंदूचा पुरस्कार व्यवस्था फक्त सेक्शुअल संकेतांना प्रतिसाद देऊ लागते, अत्यंत हानिकारक परिणाम होतात. एकाग्रता कमकुवत होते, निर्णय क्षमता कमी होते आणि व्यक्ती वास्तवापासून अलग होऊन कल्पना आणि आनंदाच्या जगात बुडतो. जेव्हा चेतनेचा प्रकाश शरीराच्या खालच्या चक्रांत अडकतो, मूलाधार आणि स्वाधिष्ठान, व्यक्ती फक्त कामुक आनंद शोधतो, तो आत्म्याला अनुभवत नाही. ते फक्त शरीराद्वारे जग अनुभवतात. कामुक इच्छा ही वाईट गोष्ट नाही, ती एक ऊर्जा आहे जी योग्य दिशेने वाहली तर सृष्टी, ध्यान आणि आध्यात्मिक प्रगतीचं साधन बनू शकते. पण जर ती अयोग्यतेत, अतृप्तीत आणि भावनिक जाळ्यात अडकली तर व्यक्तीला आतून रिकामे करते.
आजचे सोशल मीडिया, चित्रपट आणि जाहिरातींचं जग ही काम वारंवार भडकते. जी काम शांत आणि संयमित असावी ती मनोरंजनात बदलली गेली आहे. परिणाम म्हणजे सेक्शुअल तणाव, स्वतःवरील विश्वासाचा अभाव, लपलेली अपराधबोध आणि किशोरावस्थेतच ध्यानाची क्षमता कमी होणे. योग सांगतो की ब्रह्मचर्य किंवा ब्रह्मचर्य पाळणारे असतात त्यांना प्रचंड मानसिक शक्ती मिळते. ध्यान, प्राणायाम आणि एकाग्रतेचा सराव कामाच्या ऊर्जेला सर्जनशील शक्तीत रूपांतरित करू शकतो. जेव्हा व्यक्ती शरीराच्या क्रेविंग्सला आत्म्याच्या तहानीत रूपांतरित करतो ते मुक्तीच्या मार्गावर प्रगती करतो. आत्तापर्यंत आम्ही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणातून शिकलो. काम काय आहे, त्याचा जन्म कसा होतो आणि मनुष्य यौवनापासून वृद्धावस्थेपर्यंत या कामातून उत्तीर्ण होण्यासाठी कसा संघर्ष करतो. पुढच्या भागात आम्ही जाणू की ही काम कशी पार करावी. साधा व्यक्तीही ती पार करू शकतो का? पण पुढे जाण्यापूर्वी मी विनम्रपणे विनंती करतो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओला जितके शक्य तितके लाईक आणि शेअर करा आणि खाली कमेंट्समध्ये तुमचे अनुभव आणि सूचना सोडा. काम ही मनुष्य मनाची सर्वात रहस्यमय शक्तींपैकी एक आहे. ती बाह्य शत्रू नाही तर आमच्यात रुजलेली आकर्षण आहे, जी हळूहळू आमचे विचार पकडते, भावना गुंतवते आणि शेवटी चेतना मंदावते. काम ही मनाची कल्पनात्मक यंत्रणा आहे. भूतकाळाचे अनुभव, सामाजिक धारणा आणि कल्पनेने बनलेली. तत्वज्ञानाच्या दृष्टीने काम द्वैतावस्थेत उद्भवते. जेव्हा आम्ही स्वतःला अपूर्ण समजतो आम्ही इतरात पूर्णता शोधू लागतो. कामाला पराभूत करण्याचा पहिला पाऊल आहे ते निरीक्षण करणे, नाही पळून जाणे. जेव्हा इच्छा उद्भवते ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. फक्त शांतपणे पहा ते कुठून येत आहे. ही माझ्या आत्म्याची आवाज आहे का की फक्त शरीराची उत्तेजना. योग तत्वज्ञान सांगते दृष्टा स्वरूप अवस्थानम. जेव्हा तुम्ही स्वतःला पाहायला लागता कामाची शक्ती हरवते. काम ही वाईट गोष्ट नाही, ती एक ऊर्जा आहे. जर आम्ही तिला कामुक आनंदात न वाहली तर ती प्रेम, करुणा, कला किंवा आध्यात्मिक सराव बनू शकते. आध्यात्मिक मार्गात तिला ओजसात रूपांतरित करण्याची प्रक्रिया वर्णन केली आहे, जिथे ध्यान आणि ब्रह्मचर्याने कामाची ऊर्जा रूपांतरित होते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते तिला सर्जनशील कामात वळवा. चित्रकला, लेखन आणि ध्यान मेंदूच्या डोपामाइनचा संतुलन करतात आणि ऊर्जा आत नवीन गोष्टी निर्माण करण्यास सुरुवात करते. तसेच ध्यान ही आग आहे जी कामाच्या अशुद्धी जाळून टाकते. जेव्हा नियमित ध्यान केले जाते विचार शांत होतात, कल्पना कमकुवत होतात आणि शेवटी कामाचा हल्ला अप्रभावी होतो. जेव्हा काम रूपांतरित होते आत एक शुद्ध प्रेम जन्म घेते, जी कोणतीही तृप्ती, कोणतीही अपेक्षा शोधत नाही. ते प्रेम ईश्वरासाठी, आत्म्यासाठी, संपूर्ण विश्वासाठी आहे. ही ती अवस्था आहे जिथे काम आपोआप खाली पडते, जसा प्रकाश आल्यावर अंधार नष्ट होतो. विज्ञान, मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि अध्यात्म सगळे हे सांगतात, जो स्वतःला ओळखला आहे त्याला इच्छा उरत नाही. ही कामावरील विजय आहे, युद्ध किंवा नैराश्याने नाही, तर जागरूकता आणि प्रेम.